नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी क्षेत्र मानला जाणारा सातपुडा पर्वत रांगेत पारंपरिक पोशाख, ढोल आणि इतर वाद्य, घुंगरूंचा आवाज, आदिवासी नृत्य आणि देश विदेशातील पाहुण्यांच्या गर्दीसह काठी होळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या निसर्गाला देव मानणाऱ्या आणि भक्तीनं त्याची पूजा करणाऱ्या आदिवासी जमातींची ही परंपरा शेकडो वर्षांपासून आजही सुरू आहे। होळीच्या 1 महिना आधी काठी आणि आसपासच्या गावांमध्ये होलिकेची तयारी केली जाते। या होळी पेटवण्यासाठी वापरला जाणारा बांबू गुजरातमधून आणला जातो आणि त्याची खासियत म्हणजे सुमारे 3 दिवस पायी प्रवास करून काठी होळीसाठी हा बांबू काठीमध्ये दाखल होतो। वर्षानुवर्ष सुरू असलेल्या या होळी उत्सवात भारत आणि परदेशातून अजूनही लोक येतात आणि त्याचा आनंद घेतात। मात्र आजही प्रशासनानं रस्ते, पाणी आणि निवास यांसारख्या सुविधा या ठिकाणी पुरवलेल्या बघायला मिळत नाही। स्थानिक प्रशासनानं या सुविधांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा आणि त्या सुधारणा लवकरात लवकर करण्यात याव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। मी सी.के. पाडवी, जिल्हा परिषद सदस्य नंदुरबार। माझं गाव काठी आहे आणि काठी हे राजा राजवाडीचे गाव असल्यामुळे या गावामध्ये 1246 पासून राजवाडी होळीचा सण उत्सव साजरी केला जातो आणि खास करून ज्या सुरुवातीपासून ज्या पारंपरिक पद्धतीने जे होळी साजरी व्हायची त्याच पद्धती आजपर्यंत आहे। बाहेरील जे संस्कृती आहे किंवा बाहेर जे आक्रमण आहे संस्कृतीचं परदेशी किंवा इतरांचं, त्याच्या आक्रमणापासून आम्ही बऱ्याच लांब आहे। आजपर्यंत आम्ही जे बी पद्धती जे पूजाविधी आहे त्याच्यामध्ये गव्हाणपूजन असेल किंवा ज्या बी आदिवासींच्या पूजेच्या पद्धती आहे किंवा सण उत्सव आहे ते आम्ही आदिवासी परंपरा पद्धतीनं या परिसरामध्ये त्याचे पूजाविधी करत असतो। नवायची पूजा होते, त्याच्यानंतर दिवाळीची पूजा होते। नवायच्या पूजामध्ये तर विशेष करून आमच्याकडे गायचे शेण आणि कणीचा टिळा लावला जातो। दिवाळीवर गहूचा किंवा जो बी आटा असेल, आटा म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये पीठ म्हणतो, पिठाचा टिळा दिला जातो आणि खास करून होळीमध्ये तर होळी जळते आणि राखेचा टिळा दिला जातो। म्हणजे आदिवासीमध्ये हे तर रस्ते आल्यानंतर नारळ किंवा इतर ज्या सगळ्या वस्तू सेंदूर किंवा ह्या सगळ्या वस्तू आल्या, पण त्या पारंपरिक पद्धतीने आजपर्यंत काठीमध्ये तीच पद्धत अजून सुरू आहे आणि याच्या मागचं हे आहे की ही आदिवासीयत आहे, ही सगळ्यांनी मिळून टिकवली पाहिजे। आणि खास करून आमचं जे राजा राजवाडीपासून जे चालत आलेली जे परंपरा आहे की या काठी गावाचे जे प्रथम राजा होते उमेश सिंग नावाचे, त्यांनी 1246 पासून ही काठीची होळी सुरुवात केली। याच्या अगोदर पण होळ्या व्हायच्या असे आमचे डाये सांगतात, कारण आमचा जो इतिहास आहे हा मौखिक आहे आणि ती मौखिक परंपरा चालत येते। आमचे वडील किंवा आजोबा हे म्हणजे चर्चा करत होते, ते आम्ही ऐकलं आहे की याच्या अगोदर पण व्हायचे, पण जेव्हा राजा आले तेव्हापासून सगळ्यांनी मिळून काठीमध्ये होळी करायचं ठरलं। तसं तर दाबमध्ये मोरीराही म्हणून आहे, तिथे पहिली होळी होते, ती 26 तारखेला झाली। त्याच्यानंतर आज 2 तारीख आहे, 2 तारखेला ही राजवाडी काठीची होळी आहे। याच्यामध्ये जे पारंपरिक पद्धतीने जसं मी आज आपल्या समोर आहे, हे जे कमरेला घुंगरू आहे, हातामध्ये धारी आहे, त्याच्यानंतर माझ्या गळ्यामध्ये हे चांदीचे शिक्के आहे, याला मोरख्या म्हणतात आणि ज्याच्या कमरेमध्ये भोपळे किंवा दुधडी असतात आणि डोक्यावर टोप असतो त्याला बावा म्हणतात आणि जे बाईचे ड्रेस असतो, घागरा आणि हातामध्ये सूप, त्याला ढाणका डोकं म्हणतात आणि जे मुखवटे लावलेले असतात ते आदिवासीमध्ये पाऱ्यापूत आणि बोगल्यापूत होते, ते 2 भूतांचे मुखवटे लावले जातात। त्याच्यानंतर वाघाला सुद्धा देव मानतात आदिवासीमध्ये आणि त्याच्यामुळे वाघाचं मुखवटा लावलं जातं आणि तो शेवटचा जो असतो तो नागऱ्या म्हणून असतो, फक्त त्याला एकच घुंगरू असतं आणि अशा पद्धतीने मानता ज्याची जी मानता असेल त्या मानतेप्रमाणे अंगावर साज केला जातो।
काठी येथे रात्रभर आदिवासी लोक पारंपरिक पोशाखात आदिवासी नृत्य करताना दिसतात. ही होळी पहाटे 5 वाजेच्या सुमारास पेटवली जाते. यानंतर उपस्थित आदिवासी स्वतःच्या किंवा त्यांच्या कुटुंबांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी बोललेल्या नवस्फूर्तीसाठी होळीभोवती आळीपाळीनं नाचतात. काठी होळी देशभर प्रसिद्ध असल्यानं भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांनाही ही होळी पाहण्याचा मोह आवरता येत नाही. काठी होळीचं आणखी एक महत्त्व म्हणजे या होळीच्या वेळी जाळलेला बांबू कोणत्या दिशेनं जळतो आणि पडतो हे निसर्ग वर्षभर काय आशीर्वाद देईल की अडथळ्यांना तोंड द्यावं लागेल हे ठरवत असते असं मानलं जातं. यावर्षी अवकाळी पाऊस पडला असला तर या आदिवासी बांधवांचा उत्साह आणि जोश जराही कमी झाला नसल्याचं पाहायला मिळालं. ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, नंदुरबार.